मुंबईच्या जुन्या चाळ संस्कृतीतलं बिऱ्हाड म्हणजे फक्त एक कुटुंब नव्हे, तर एक भावना होती. जिथे दरवाजाला कुलूप नव्हतं, पण विश्वास अमाप होता. जिथे शेजारी नात्यातले नव्हते, पण कुटुंबासारखेच होते. त्या काळातील माणुसकी, आपलेपणा आणि प्रेम आजही आठवणींच्या ओंजळीत जिवंत आहे. ही कथा आहे त्या हरवलेल्या बिऱ्हाडांची, ज्यांनी चाळीत माणुसकीचा नाद ठेवून काळाच्या ओघात दूर प्रवास केला. तर नमस्कार मित्रांनो, गणेश क्रिएशन जीजी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत, अशी श्री स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पूर्वी मुंबईत जेव्हा चाळ संस्कृती होती, तेव्हा तिथे राहणाऱ्या कुटुंबांना बिऱ्हाड म्हणत. अशी अनेक बिऱ्हाडं त्या चाळीमध्ये दाटीवाटीने राहत असत. खोल्यांचा आकार स्क्वेअर फुटात मोजायची पद्धत तेव्हा रूढ नव्हती. तेव्हा त्या लहान लहान सिंगल आणि डबल रूम म्हणजे घरं होती. त्यात राहणाऱ्या लोकांचीच नाहीतर चाळीतील सर्वांचीच. अनेकदा अनेक घरांना वर्षानुवर्ष कुलूप लागत नसे. एकतर घरात इतकी लोकं असत की कोणी ना कोणी घरामध्ये सदैव असे. तसेच कोणीच नसेल तेव्हा कुलूप लावण्यापेक्षा वहिनी किंवा काका, मी जरा बाजारात जाऊन येत आहे, जरा लक्ष ठेवा, इतके शेजाऱ्यांना सांगून दारं सताड उघडे टाकून जाण्याइतपत विश्वास असलेला शेजारी तेव्हा होता. वर्षानुवर्षे दोन एक पिढ्या एकत्र राहिलेली, फक्त सिंगल विटांच्या भिंतीने वेगळी असलेली अनेक लोक चाळकरी नामक एका मोठ्या कुटुंबाचा भाग होती. हळूहळू फ्लॅट संस्कृती बोकाळू लागली. गरज, चैन, दिखावा अशा विविध कारणांनी लोक मुंबई सोडून उपनगरामध्ये जाऊ लागली. मग एखाद्या सकाळी चाळीच्या दाराजवळ एक ट्रक लागायचा. अमुक एक बिऱ्हाड चाळ सोडून जाते, अशी खबर यायची. चाळीतील तमाम मंडळी सार्वजनिक गॅलरीमध्ये उभी राहून बिऱ्हाड जाण्याचा तो कार्यक्रम बघत असायचे. कामाला आलेले हमाल एक एक कपाट, पलंग, खुर्च्या, टेबल्स, भांडीकुंडी, खेळणी, कपडे अशा वस्तू जिन्यावरून उतरवत ट्रकमध्ये मांडून ठेवायला सुरुवात करत. त्यातील कित्येक भांडी कित्येकदा चाळीतील अनेकांच्या घरात काहीतरी गोडधोड भरून आलेले असायचे. एखादी बॅग किंवा खेळणं एखाद्या वाढदिवस किंवा लग्नात चाळकऱ्यांनीच भेट दिलेलं असायचं. हळूहळू घर रिकामं व्हायचं. भिंतीवर, छतावर आणि जमिनीवर त्या कुटुंबाच्या वास्तवाच्या अनेक खुणा दाखवत असलेले ते घर आता एक भकास खोली बनून राहायचं. त्या घरात खेळलेली मुले, गप्पा आणि चहांचे फड, जमलेल्या शेजारणी आणि गणपतीमध्ये गायलेली आरती, त्या घराचे काही तासात संपलेले अस्तित्व चाळीच्या कठड्यावर हनुवटी टेकून बघत राहायचे. ट्रक भरून झाल्यानंतर ते कुटुंब सर्वांचा निरोप घेण्याकरता यायचे. इतका वेळ धरून ठेवलेले भावनांचे बांध फुटायचे. एकमेकांना मिठ्या मारून रविवारी किंवा गणपतीला भेटूच, फार लांब नाही आहे, ट्रेनने तासभर आणि स्टेशनपासून चालत 10 मिनिटे, नक्की या, हां येऊ, काळजी घ्या रे बाबांनो, अशा प्रकारचे संवाद व्हायचे. कुटुंब त्याच ट्रकमध्ये बसून सर्वांना शेवटचा टाटा करून काळाच्या ओघात गुडूप व्हायला निघून जायचं. चाळीतील उरलेले आपापल्या आयुष्यात गर्क व्हायचे. त्या खोलीत मग एखादे नवे बिऱ्हाड यायचे. त्या खोलीचा कायापालट व्हायचा. अशी बिऱ्हाडं येत जात राहायची. पण मूळ रहिवाशांशी असलेले ते नातं परत क्वचितच तयार व्हायचं. आजही ती माणसं मनात घर करून आहेत. अनेक वर्षापूर्वी जाताना जशी दिसायची तीच छबी अजून मनाच्या कोपऱ्यात कोरलेली आहे. काळ पुढे सरकला तरी खुणा मागे ठेवून गेला आहे. बिऱ्हाड केव्हाच गेली असली तरी त्यांच्या आता थोड्याशा अंधुक झालेल्या आठवणी आजही मनात बिऱ्हाड थाटून आहेत. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये तुम्ही राहिलेला चाळीतील अनुभव पण सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला चाळ संस्कृतीबद्दल काही अटॅचमेंट असेल ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.